विरारमध्ये अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पत्नीची निर्घृण हत्या, पती अटकेत. विरारमध्ये विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून सुरू झालेला वाद अखेर एका तरुणीच्या हत्येत संपल्याची धक्कादायक घटना विरारमधील मांडवी परिसरात उघडकीस आली आहे. संतापाच्या भरात पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला आणि पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह शेतालगत असलेल्या खदान सदृश तलावात फेकून दिला. त्यानंतर पत्नी बेपत्ता झाल्याचा बनाव रचत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र शवविच्छेदन अहवालामुळे आरोपीचा डाव उघड झाला. मांडवी पोलिसांनी सोमवारी हत्या प्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपी पती विजय चव्हाण याला अटक केली आहे. मृत महिलेचे नाव स्वाती विजय चव्हाण असे असून दोघेही विरारच्या मांडवी भागातील वडघर परिसरात राहणारे होते. त्यांचा विवाह सुमारे 2 वर्षापूर्वी झाला होता. अवैध संबंध ठरलेले हत्येचे कारण. अनैतिक संबंध ठरले हत्येचे कारण. मांडवी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बलराम पालकर यांनी दिलेल्या माहितीनुसार विजय चव्हाणचे गावातील एका विवाहित महिलेशी अनैतिक संबंध होते. ही बाब पत्नी स्वातीच्या लक्षात आल्यानंतर पत्नीमध्ये सतत वाद होत होते. रविवारी दोघे वडघर गावातील शेतात कामासाठी गेले असताना आरोपीच्या प्रेयसीचा फोन आला. त्यामुळे स्वातीला अनैतिक संबंधाची खात्री पटली आणि यावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. संतापाच्या भरात विजयने स्वातीचा गळा आवळून तिची हत्या केली. त्यानंतर मृतदेह जवळच्या खदानामध्ये फेकून दिला आणि संध्याकाळी घरी परतून पत्नी बेपत्ता झाल्याची खोटी कथा तयार केली. तपासादरम्यान खदानमध्येच सापडलेला मृतदेह स्वाती बेपत्ता झाल्यानंतर नातेवाईकांनी तिची शोध सुरू केला. शेतालगतच्या खदानाजवळ पाण्याची कळशी आणि खदानात तरंगणाऱ्या चपला आढळून आल्याने नातेवाईकांसह पोलिसांचा संशय बनावळा खरा ठरला. शोधमोहिमेच्या दरम्यान खदानामधून स्वातीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपींनी ही हत्या अपघात असल्याचे भासवण्यासाठी आधी स्वातीचा हात दोरीने बांधून पाण्याच्या कळशीसह खदानामध्ये फेकले, जेणेकरून पाणी भरताना ती पडल्याने मृत्यू झाला असा आभास निर्माण होईल. त्यानंतर रात्री सुमारे 10 वाजता मांडवी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पोस्टमॉर्टम रिपोर्टने उघड केले की पोस्टमॉर्टम अहवालात गळा आवळून हत्या झाल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी तपासाची दिशा बदलली आणि हत्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. संशयाच्या आधारे पती विजय चव्हाणची कसून चौकशी करण्यात आली असता त्याने पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली. मांडवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित आंधळे यांनी सांगितले की सुरुवातीला आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आरोपीच्या संशयास्पद हालचाली आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टमुळे संपूर्ण सत्य समोर आले. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, सिंधू प्रभात, विरार.